पुढची बातमी आहे ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दलची। ज्या अंदमानामध्ये स्वातंत्र्यवीरांचा अपमान झाला तिथेच त्यांचा आणखी एक पुतळा उभारला गेलाय। सावरकरांच्या या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या निमित्तानं सावरकर भक्तांनी एक विशेष संदेश साऱ्यांनाच दिला आहे। मातृभूमीच्या ओढीनं व्याकुळ झालेला जीव, मातृभूमीला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी आतुरलेला जीव म्हणजे विनायक दामोदर सावरकर। भारतीय स्वातंत्र्य देवतेच्या उपासकांमधील अग्रणी नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर, ज्यांना अभिमानानं स्वातंत्र्यवीर म्हणावं असेच त्यांचे योगदान आणि बलिदान सुद्धा। मजसीने या गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सावरकरांचा एक भव्य पुतळा उभा राहिला ही अतिशय चांगली गोष्ट आहे। हा अंदमानातला सावरकरांचा तिसरा पुतळा आहे। सेल्युलर जेल समोर सावरकरांचा एक पुतळा, नव्यानं तयार झालेल्या विमानतळासमोर एक पुतळा आणि आता या गीताला कुठेतरी मध्यस्थानी ठेवून आणि या गीताचं कुठेतरी महत्त्व वाढावं, हे गीत अधोरेखित व्हावं म्हणून हा तिसरा पुतळा नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे। ज्या अंदमानाच्या सेल्युलर तुरुंगामध्ये सावरकर एक नव्हे तर 2 जन्मठेपेची शिक्षा भोगत होते, त्याच अंदमानात स्वातंत्र्यवीरांचा तिसरा पूर्णाकृती पुतळा बसवला गेलाय। निमित्त आहे सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताच्या 115व्या वर्षपूर्तीचं। सावरकर जी का वर्णन करना है तो कई विशेषण लगते हैं। उनकी कविताओं को देखेंगे तो एक एक कविता में उनके व्यक्तित्व का एक एक पहलू मिलता है। स्वतंत्रता देवी की आरती जो उन्होंने कही है उसमें उत्कट स्वातंत्र्याकांक्षा स्पष्ट होती है। आखिरी के कड़ी में वो वीरभाव प्रकट होता है। हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, उसमें वो भाव आता है तुझसाठी जनन ते मरण, हे मरण ते जनन। आज जिस गीत का विशेष स्मरण हम कर रहे हैं उस गीत में क्या है? प्रेम, समर्पण, ये सब भक्ति के घटक है। भारत की जिस भूमि को आजाद कराया उसमें यही अंडमान निकोबार द्वीप समूह था जहां सुभाष बाबू 2 दिन भी रहे थे और उन्होंने ही इस वक्त इस द्वीप समूह को शहीद और स्वराज 2 नाम देने का सुझाव दिया था, जिसको नरेंद्र भाई ने प्रधानमंत्री बनकर जिसको जमीन पर उतारने का काम किया। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन इतकं विलक्षण आहे की आपण बघितलं असेल तर भारत स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र भारतामध्ये तरीही बंदिवान असलेला माणूस म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। जन्म एक, पण एका जन्मामध्ये 2 जन्माची जन्मठेप भोगणारा कोण? तर स्वातंत्र्यवीर सावरकर। सावरकर यांच्या आयुष्यातला एक कालखंड इंग्लंडमध्ये गेला। तिथे स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे सगळे डाव त्यांनी आत्मसात केले। मातृभूमीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना अशाच एका क्षणाला सावरकर उत्स्फूर्तपणे म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। ही केवळ काव्यरचना नाही तर ध्येयपूर्तीची असीम अपेक्षा आहे। भारतामध्ये सावरकरांचे 2ही भाऊ अटकेत होते, त्यांच्या मुलाचं निधन झालेलं होतं आणि नाशिकचं त्यांचं जे राहतं घर आहे त्या राहत्या घरावरती जप्ती आलेली होती। त्यांची बायको, त्यांची वहिनी ह्या अक्षरशः रस्त्यावरती दिवस काढत होत्या आणि ही बातमी जेव्हा सावरकरांना ते लंडनला आपल्या देशासाठी लढत क्रांतिकार्य करत होते तेव्हा कळली। ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती संध्याकाळी सावरकर समुद्राकडे बघून रडत होते आणि त्यांचे रडताना बोललेले शब्द बिपिनचंद्र पालांच्या मुलानं म्हणजे निरंजन पालनं टिपून घेतले। ते शब्द आज अजरामर झालेले आहेत। या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे आणि त्या निमित्तानं संघ तसंच भाजपानं एक बाब अधोरेखित केली की भारताला स्वातंत्र्य कुणा एकाच्यामुळे नाही तर अनेकांच्या बलिदानानं मिळालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज।